समर्थ. तुला राशीला शनी सपोर्टिव्ह आहे. शनीचा काही प्रभाव त्यांना निगेटिव्ह प्रभाव तुम्हाला भेटणार नाही आहे. चांगला शनी आहे. कामं तुमची होतं राहतील, इम्प्रूव्हमेंट राहील. तुम्हाला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची, त्याचे योग आहेत. काही अडचणी वगैरे येणार नाही घर गाडीमध्ये. सोबत तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स करायचे, तुम्ही त्याही करू शकता. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स करा, पण म्हणेन मी असे शॉर्टकट नका, लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट्स करा, तुम्हाला फायदेशीर राहील. छोटे इन्व्हेस्टमेंट करू नका. करणार असेल तर विचारपूर्वक करा. आणि जे आपले जे बोलतो ते सिनियर आहेत मार्केट्समध्ये वगैरे, त्यांच्याकडून चौकशी करून त्यांची राय घेऊनच तुम्ही ते करा. नाहीतर तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ शकाल. हळूहळू कामं होणार आहेत, त्यामुळे पेशन्सली घ्या. हळूहळू कामं होणार, पण हळूहळू होणार आहे, त्यामुळे पेशन्सली घ्या. म्हणजे काही अडचणी येणार नाही. तुम्ही जर घाई केला तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेसाल. त्यामुळे हळूहळू कामं करा. खूप छान ग्रोथ होत राहील. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला प्रतिष्ठा भेटेल, मानसन्मान भेटेल, चांगली ग्रोथ होत राहील. काही अडचण नाही आहे. चांदीच्या वस्तू, आई वडील, आई असेल, बहीण असेल, तिला चांदीची गिफ्ट करा. पत्नी असेल, तिलाही गिफ्ट करा. चांदीची वस्तू शुक्रवारच्या दिवशी गिफ्ट करा, खूप छान राहील. तुम्ही जर स्त्री असाल तर नवऱ्याला तुम्ही चांदीची वस्तू काहीतरी गिफ्ट करा तरी चालेल. म्हणजे आपल्या पार्टनरला तुम्ही चांदीची वस्तू गिफ्ट केली, तुमचं शुक्र तेवढा बलवान आहे, तुमची प्रगती उत्तरोत्तर प्रगती होत आहे. फक्त तुम्हाला इष्टाची पूजा करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. जमेल जसे जमेल तसे दानधर्म करा. अन्नदान करा, कपडे दान करा, जमेल ते दानधर्म करा. आपल्याकडे जे आहे ते दिलं असतं, आपलं वाढतं असतं, त्यामुळे अन्नदान वगैरे करतात आणि तुमची प्रगती होते. काही अडचण येणार नाही. खूप छान पिरियड आहे. फक्त तुम्ही कसं करता त्याच्यावर डिपेंड आहे, सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही कर्माची फळं तुम्हाला तुमच्या भेटणार. त्यामुळे चांगलं केलं चांगलंच भेटणार आहे, वाईट केलं तर वाईटच भेटणार आहे. त्यामुळे कर्माची फळं भेटणार आहेत. मग तब्येतीची काळजी घ्यायची. छोटे मोठे इश्यूज आहेत, मेजर असं काही नाही आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्यायची. श्री स्वामी.